महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात 29 तारखेला पंढरपुरात आले असताना त्यांच्या समोर प्रस्तावित कॉरिडॉरचा आराखडा सादर करण्यात आला व देवेंद्र फडणवीस यांनी या कॉरिडॉरला हिरवा कंदील दाखवला। पुढील महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून नागरिकांना विश्वासात घेऊन वारकऱ्यांच्या सुविधांसाठी काशी, उज्जैन, वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार असल्याची वल्गना सरकारकडून करण्यात येत आहे। प्रत्यक्षात मात्र स्थानिक रहिवासी व व्यापारी यांना कुठेही विश्वासात न घेता सरकार व प्रशासनाची अंतर्गत तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे तेथील स्थानिक रहिवासी व व्यापारी यांचा या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध आहे। आज पंढरपुरात स्थानिक रहिवाशांकडून कॉरिडॉरच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे व येत्या काही दिवसात या आंदोलनाची धार आणखीन वाढणार असल्याचे दिसून येते। स्थानिक लोकप्रतिनिधी व या भागातील लोकांनी ज्यांच्यावर मतांच्या रूपात प्रेमरूपी पाऊस पाडला अशा लोकांचे या विषयावर असलेले मौन या भागातील लोकांची खरी शोकांतिका आहे, अशी चर्चा मंदिर परिसरात ऐकवयास मिळते। नेते मंडळींकडून याच भागातील जवळच्या कार्यकर्त्यांना घेऊन नवीन वाड्यावर बसून लोकांच्या गळी हा कॉरिडॉर कसा उतरवता येईल याबाबत विचारांची आदानप्रदान संध्याकाळी 7 नंतर चालू असल्याची चर्चा होत आहे। तर दुसरीकडे आमदार महोदयांचा कलही कॉरिडॉरच्या बाजूनेच असल्याचे दिसून येत आहे। आजी माजी आमदारांची ही भूमिका पाहून नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। विरोधी पक्ष तर पंढरपुरात अस्तित्वात आहे का नाही अशी परिस्थिती आहे। दरम्यान येत्या 8 दिवसात प्रशासनाकडून पंढरपूर कॉरिडॉरचा अधिकृत नकाशा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे। नकाशा जाहीर झाल्यानंतर आंदोलनाची दिशा आणखीन तीव्र होणार असल्याची माहिती मंदिर परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आली आहे।